नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर रेशन कार्डवरती या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। आता या कोणकोणत्या 10 योजना आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊयात। तर पहिली आहे ई श्रम कार्ड योजना। तर ई श्रम कार्ड योजनेमध्ये लाभ कोणत्या महिलांना कोणत्या नागरिकांना भेटणार आहे? तर ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये अनुदान दिले जाणार आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तर हा अर्ज करण्यासाठी जी श्रम कार्ड योजनेची पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे किंवा उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपयांच्या आतमध्ये असला पाहिजे। सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी असला पाहिजे। आणि तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असावे 6 महिन्यांचे। आता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे शेळी पालन योजना। तर या शेळी पालन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? तर ज्या नागरिकांचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना शेळी पालन योजनेमार्फत अनुदान देण्यात येते। जर तुम्हाला शेळी पालन योजनेचा अर्ज करायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याची सुद्धा तुम्हाला मी लिंक देतो। सोबतच शेळी पालन योजनेमध्ये जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे अर्जदार या योजनेमध्ये अगोदर लाभ घेतलेला नसला पाहिजे आणि अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे। सोबतच तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची पात्रता अर्जदार ग्रामीण भागामध्ये राहत असणारा असावा तरच लाभ मिळणार। आता जी तिसरी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण योजना। ते मोफत पिठाची गिरण योजना या योजनेमध्ये ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशाच नागरिकांना मोफत पिठाची गिरण या योजनेचा लाभ दिला जातो। आता या योजनेचा अर्ज सुद्धा करावा लागणार आहे, परंतु तुमची जी पात्रता आहे ती पहिल्यांदा लक्षात घ्या। तर अर्जदाराचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे, म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे। आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराच्या घरातील सदस्य पेन्शन घेत नसला पाहिजे। आता तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसला पाहिजे, म्हणजे घरामध्ये 4 चाकी वाहन नसलं पाहिजे ट्रॅक्टर सोडून। चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष राहत असणारा असावा। आता त्याच्याच पुढची योजना आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा योजना। तर या मुख्यमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना विश्वकर्मा योजनेमार्फत 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। जर तुम्हाला कोणता उद्योग करायचा असेल किंवा अगोदर उद्योग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला या योजनेमार्फत अनुदान सुद्धा देण्यात येते। आता विश्वकर्मा योजनेची पात्रता कोणती आहे ते बघू द्या। जर अर्जदाराला उद्योगधंदा करण्यासाठी 3 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कोणता उद्योग करायचा आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, कोणता उद्योग करायचा आहे त्याची डिटेल द्यावी लागणार आहे। आणि दुसरी जी पात्रता आहे तुमच्याकडे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असायला हवं तरच लाभ घेता येणार आहे आणि तुमचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। आता जी 5वी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। तर शिलाई मशीन योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीनसाठी अनुदान दिले जाणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जरी तुम्ही विश्वकर्मा योजनेमध्ये शिलाई मशीनचा फॉर्म भरला तरी पण तुम्हाला याचं अनुदान भेटणार आहे, त्याच्यामुळे अर्ज नक्की करा। परंतु शिलाई मशीनची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे आणि अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे तरच लाभ घेता येणार। सोबतच शिलाई मशीन योजनेची जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि चौथी सर्वात महत्त्वाची पात्रता अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड हवं, जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला। आता त्याच्या पुढची 6वी योजना झेरॉक्स मशीन योजना। झेरॉक्स मशीन योजनेमध्ये राज्यातील कामगार, मजूर, भाजीवाले, छोटे मोठे उद्योग करणारे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे जो 1 लाख रुपयांपेक्षा कमी असला पाहिजे। आता जर तुम्हाला झेरॉक्स मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची पात्रता बघून घेऊयात।
ज्या महिलेला ज्या नागरिकाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचं वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान पाहिजे आणि त्याने अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। सोबतच सौर ऊर्जा पंप योजना, तर या योजनेची सुद्धा माहिती बघून घेऊयात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सौर ऊर्जा पंप ही योजना सुरू केलेली आहे। याचे अनुदान सुद्धा लवकरच जमा होणार आहे, परंतु तुम्ही शेतकरी असाल तरच या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात। त्याच्या पुढे बघू शकता सौर ऊर्जा पंप योजना, याची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडे पारंपरिक विद्युत स्रोत नसावा, सोबतच शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष तुम्हाला पूर्णपणे पोलीस पाटील किंवा तुमच्या गावातील सरपंच यांचा दाखला लागणार आहे। त्याच्या पुढची योजना आहे बांधकाम कामगार योजना। या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सरसकट सर्व बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, परंतु तुम्हाला तुमच्या जवळच्याच माही सेवा केंद्रामध्ये बांधकाम कामगार तुम्ही असाल तर अर्ज करावा लागणार आहे। आता बांधकाम कामगारांसाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी कामगाराने 1 वर्षाच्या आतमध्ये कमीत कमी 3 महिने म्हणजेच 90 दिवस काम केलेलं असलं पाहिजे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे कामगाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे आणि तिसरी पात्रता अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे। या योजनांमध्ये पूर्णपणे ही पात्रता आहे। आता नुकसान भरपाई योजना, तर नुकसान भरपाई योजना राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे म्हणजेच पावसामुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे, परंतु तुम्हाला नुकसान झाल्याबरोबर तुम्हाला अर्ज करायचा आहे तरच लाभ घेता येणार आहे। जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पात्रता काय आहे ते बघून घेऊयात। शेतकऱ्याचे किती प्रमाणामध्ये नुकसान झाले त्याचा व्हिडिओ किंवा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे। शेतकऱ्याने 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये याची नोंद केली पाहिजे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर ही 10वी योजना आहे, सर्वात महत्त्वाची योजना, शेवटची योजना। तर राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना या योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत, परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता बघून घेऊयात। तर अर्जदार महिलेचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे आणि अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्रता त्याच्यातला तिसरा मुद्दा, जर महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही, महिलेच्या नावावरतीच गॅस कनेक्शन हवं। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर तुम्हाला कोणत्या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक देईल। जर माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेत।